नमस्कार. मल्हार प्रस्तुत हॉबी डूबी डू एक तरी छंद असावा या कार्यक्रमात मी मनोज डोंगरे तुमचं स्वागत करतो. या निसर्गात दररोज सूक्ष्म ते महाकाय असे असंख्य प्राणी जन्माला येतात. काही मरणही पावतात. हे निसर्गचक्र अव्याहतपणे अनादी अनंत कालापासून चालू आहे आणि अनंत काळापर्यंत ते चालूही राहणार. मनुष्य प्राणी देखील याच चक्राचा एक भाग आहे. त्यामुळं हे सगळं त्याला देखील क्रमप्राप्त आहे. पण इथं मनुष्य प्राण्याचं एक वेगळेपण आहे. त्याला विचार करण्याची क्षमता आहे, किंबहुना त्याच्याकडे कला आहेत. तो कलाकार आहे. आम्ही सर्व कलाकार, आमच्यातीलच एक हरहुन्नरी कलाकार सोनल शिरसाट, जी नुकतीच अनंताच्या सहलीसाठी निघून गेली आहे, तिच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यावं. तिच्या कलाविश्वात, तिच्या भावविश्वात थोडंसं आपल्याला डोकावता यावं म्हणून तिच्या सान्निध्यात असणाऱ्या आम्ही सर्वांनी तुमच्या सर्वांसाठी एक मैफिल आयोजित केली आहे. सोनल जन्माला आल्यापासूनच बागडायची, गायची, नाचायची. ती शेवटच्या क्षणापर्यंत गात राहिली, नाचत राहिली, कलेत राहिली, सुरात राहिली. ह्या सुराचं, ह्या कलेचं आणि तिच्या जगण्यातल्या जिंदादिलीचं एक प्रत्यक्ष चित्रण आपल्याला या मैफिलीतून आज दिसणार आहे. ही कलेची मैफिल, ही सुरांची मैफिल, ही कलाकारांची मैफिल आम्ही आज खास तुमच्यासाठी आणली आहे. याचा रसास्वाद आपण घ्यावा ही आपल्याला विनंती. नमस्कार. उपस्थित सर्व गायक बंधू आणि भगिनींनो, तसेच संगीतावर प्रेम करणारे मायबाप रसिक, आजचा जो दिवस आहे तो स्वर्गीय सोनल दीदी यांच्या श्रद्धांजलीचा दिवस आहे. सांगताना मी खूप भावुक आहे आज की स्वर्गीय सोनल दीदी यांनी दर मंगळवारी त्या गाण्यांचा प्रोग्राम घ्यायचा, म्हणून त्यांनी कार्यक्रमाचं नाव दिलेलं होतं ट्यूजडे मेलडी ग्रुप. तर ट्यूजडे मेलडी ग्रुप मध्ये आम्ही एक 8 ते 10 लोकांचा तो आमचा ग्रुप होता. त्याच्यामध्ये बरीच मंडळी अशी होती की त्यांना स्वर काय आहे ते माहित नव्हतं, गायन कसं करावं त्याचं नॉलेज नव्हतं. पण मॅडमांनी ते आमच्याकडून सर्व करून घेतलं. आज त्याच्यामधलेच काही गायक मंडळी इथे सादरीकरण करणार आहेत. 7 जून रोजी त्यांचा स्वर्गवास झाला. ते आपल्यातून इथून सोडून गेले. मॅडमचा गळा जो होता तो साक्षात हुबेहूब स्वर्गीय लता मंगेशकर दीदींसारखा होता. म्हणजे तुम्ही जर डोळे बंद करून जर त्यांचा आवाज ऐकला तर तुम्हाला असं साक्षात फील व्हायचं की आपल्या समोर लता दीदी गात आहेत का काय. म्हणून आम्ही त्यांना खानदेशच्या गान कोकिळा म्हणून एक पदवी दिलेली होती. अशा या गान कोकिळेचा दुर्दैवी अकाली एक्झिट आमच्या मधून झालेले आहे. अहो, सोनल मॅडम का फक्त गायकच होता का? तर नाही. सोनल मॅडम या उत्कृष्ट कॉपीरायटर होत्या. यमक जुळवणारी जी वाक्यरचना असेल त्या अतिशय त्यांचा हातखंड होता. त्यानंतर विविध पेपरांसाठी कथा, काव्य त्या लेखन करायच्या. चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा त्यांनी पदार्पण केलेलं होतं. अगदी मुंबईला जाऊन त्यांनी एका सिरियल मध्ये त्यांनी एक छोटासा रोल पण मिळवलेला होता. म्हणजे सांगण्याचा भावार्थ असा की जीवनावर प्रेम कसं करावं ते आम्ही ह्या सोनल मॅडम कडून शिकलो. की वय वर्ष 50 असताना सुद्धा त्या स्वतःला चिर तरुणी समजायच्या की नाही, एकाकी जीवन त्या जगायच्या. कारण काही वर्षांपूर्वीच त्यांच्या मिस्टरांचं निधन झालेलं होतं. तसंच त्यांचा मुलगा सुद्धा फिल्म इंडस्ट्रीमध्ये मुंबईला कार्यरत असल्यामुळे त्या इथे एकाकी असायच्या. तर एकाकी जीवन जगत असताना सुद्धा
आपण कसं त्या आनंदाने आणि भरभरून जगलं पाहिजे ते आम्ही मॅडमांकडून शिकलो. मग त्यांनी विविध ग्रुपमध्ये, जसं ट्युजडे मेलोडी ग्रुप त्यांचा असेल, त्याच्यानंतर संगीत सरगम ग्रुप असेल, स्वरमंदिर ग्रुप असेल, त्याच्यानंतर मेहरून ट्रॅक वरती जे काही छोटे छोटे ग्रुप गाणे गायचे तिथे त्या स्वतः यायच्या, परफॉर्म्स करायच्या. आणि यासोबतच कार्यक्षेत्रामध्ये काम करायच्या. सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून त्यांनी काही वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केलं. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या सोनल दीदी आज आमच्यातून सोडून गेल्या. आम्ही ट्युजडे मेलोडी ग्रुप, संगीत सरगम ग्रुप, स्वरमंदिर ग्रुप या सर्व गायक कलाकारांच्या वतीनं, जळगावातले जेवढे बी गायक आहेत, आजचा जो कार्यक्रम आहे हा त्यांच्या वतीनं आपण त्यांना समर्पित करतोय. आपल्याला सांगावं असं वाटतं की मॅडमांचं जे शेवटचा काही जो क्षण होता त्या क्षणामधचा साक्षीदार मी आहे. की त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं की आपला जो काही शो आहे तो माझा काही होऊ द्या, तो बंद नाही पडला पाहिजे. ही परंपरा आपली गाण्यांची तुम्ही लोकांनी पुढे चालूच ठेवायची. सर्वांच्या वतीनं जो काही प्रोग्राम करायचा होता तर सोनल मॅडम आणि मी आम्ही मल्हार कम्युनिकेशन म्हणून ऍड एजन्सीमध्ये दोघं सोबत होतो. आमचे जे तिथले संचालक आहेत मिस्टर आनंद भाऊ मल्हारा, त्यांना जेव्हा मी ही संकल्पना सांगितली तेव्हा त्यांनी आवर्जून या कार्यक्रमाला दाद दिली. त्यांनी सांगितलं की यस मॅडम काय तुमच्या नव्हत्या, आमच्या सुद्धा होत्या, काही असेल तर आम्हालाही सांगा. तर आज जो काही या प्रेमाइसेस मध्ये आपण बसलेलो आहोत तर माननीय आनंद भाऊ मल्हाराजी यांचं हे निवासस्थान आहे. त्यांनी ती जागा उपलब्ध करून दिली आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मी त्यांनाच इथे आमंत्रित करतो की त्यांनी कृपया इथे येऊन स्वर्गीय सोनल मॅडम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. त्याच सोबत डॉक्टर नलिनी मल्हारा यांना सुद्धा मी आमंत्रित करतो की त्यांनी इथे यावं आणि स्वर्गीय मॅडम यांना पुष्प अर्पण करावं. आणि मग आपण 1-2 मिनिटं श्रद्धांजली अर्पण करू. सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. माल्यार्पण झाल्यावर आपण आपल्या जागी किमान 2 मिनिटं तरी स्तब्ध उभं राहून तिथे श्रद्धांजली वाहायचं आहे. मी आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत कार्यक्रमाचे त्यांचा मी परिचय करून देतो. माननीय श्री आनंद भाऊ मल्हारा, मल्हार कम्युनिकेशन जे INS ॲक्रेडिटेड एजन्सी आहे त्यांचे हे संचालक आहेत. नेरे नाक्यावरती तत्काल डिजिटल ऑफसेट तसेच MIDC मध्ये CMYK ऑफसेट यांचे सुद्धा भाऊ संचालक आहेत. प्रिंटिंग युनिटचं मोठं कामकाज आणि सर्व प्रकारचे जे माध्यम आहेत, TV, रेडिओ, प्रिंट मीडिया जसे की वर्तमानपत्र यांना जाहिराती देण्याचं, जाहिराती बनवण्याचं, वेब डिझायनिंग करण्याचं आणि छोट्या छोट्या फिल्म बनवण्याचं काम या मल्हार कम्युनिकेशन कंपनीमध्ये चालत असतं. त्याच्यानंतर डॉक्टर नलिनी मल्हारा त्यांच्या सौभाग्यवती आहेत. मॅडम शिक्षिका आहेत अनुभूती स्कूलमध्ये. माननीय मनोज भाऊ डोंगरे यांना आमंत्रित करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करायचं आहे. आम्ही दोघे एकमेकांना आरेतोरेच करायचो, त्यामुळे मी आजही माझं जे रिलेशन आहे ते तसंच ठेवणार आहे. सोनल बद्दल बोलताना महेंद्र खूप भावुक झाला, साहजिक आहे, आणि ते त्याचं भावुक होणं खूप खरं आहे. मला मगाशी एक जण कोणीतरी इथे बसलेलं होतं, मला आता त्यांचं नाव नाही आठवत, त्यांनी सांगितलं की इथे बोलणारे सगळेजण खोटे आहेत म्हणे, फक्त हे फक्त खरे आहेत म्हणे. हे यांच्या बोलण्यात जे होतं तो खरेपणा होता. तोच खरेपणा मला महेंद्रच्या भावुक होण्यामध्ये दिसला. आणि त्याचं कारण असं आहे की जेव्हा अंत्यसंस्काराच्या वेळी आम्ही एरंडोलला गेलेलो होतो, तिकडून बाहेर आलो, स्मशानभूमीतून बाहेर पाय ठेवला, महेंद्रने माझ्याकडे बघितलं, मी महेंद्रकडे पाहिलं आणि महेंद्रने जो टाहो फोडला, मी आयुष्यात कधी त्याला रडताना बघितलं नव्हतं. तो इतका रडत होता की मला त्याला घेऊन छातीशी धरावं लागलं आणि त्याला सांत्वन करावं लागलं. तर त्याचं जे आजचं भावुक होणं आहे हे खरं होतं. तो जो मला मगाशी एक माणूस म्हणाला होता की इथे सगळं खोटं आहे, फक्त त्या खरं आहे, हे याचं भावुक होणं सुद्धा खरं आहे. आणि प्रास्ताविकाबद्दलच बोलायचं झालं तर महेंद्र सगळं बोललेलाच आहे. सोनल बद्दल बोलायचं तर पंछी बनू उडती बनू, जन्माला आल्यापासून स्वच्छंद जीवन जगणारी,
अशी ती पक्षी होती. आणि जसं तिला वाटलं, आम्ही मल्हार कम्युनिकेशनचे ते CEO आनंद मल्हार यांच्याशी मी सकाळी बोलत होतो, तर आमचं डिस्कशन हेच चाललेलं की आपल्या मनात येईल तसं जगणं, स्वच्छंदी जगणं, कलाकार म्हणून जगणं हे मोठ्या मोठ्या कलाकारांना सुद्धा जमत नाही. ते सोनलला जमलं होतं. तिचं आयुष्य छोटंसं असेल, पंछी बनू उडती बनू म्हणत ती आली आणि क्या मौसम है दीवाने दिल चल कहीं दूर चले असं म्हणत ती दूर निघूनही गेली. असं सुंदर छोटंसं पण कलासक्त असं आयुष्य ती जगलेली आहे. आणि ह्या कलासक्त अशा व्यक्तीला आपण जर श्रद्धांजली द्यायची असेल तर ती कलेच्या माध्यमातूनच देऊ शकतो. तिचं जे जीवन होतं ते सुरांनी भरलेलं होतं, तर तिला श्रद्धांजली आपण सुरांनीच देऊ शकतो. म्हणून आजचा हा कार्यक्रमाचा घाट होता. आणि तिचं जे जीवन आहे ते मी एका गाण्यातून जास्त पद्धतीने चांगल्या प्रकारे सांगू शकेन असं मला वाटतं, तर ते मी गाणं स्वतःच तिथे सादर करतो. छुपा के जियो और न सर झुका के जियो, नाम छुपा के जियो और न सर झुका के जियो. गमों का दौर भी आए तो मुस्कुरा के जियो, नाम छुपा के जियो और न सर झुका के जियो, छुपा के जियो और न सर झुका के जियो. घटा में छुप के सितारे फना नहीं होते, घटा में छुप के सितारे फना नहीं होते. अंधेरी रात के अंधेरी रात के दिल में दिए जला के जियो, नाम छुपा के जियो और न सर झुका के जियो. गमों का दौर भी आए तो मुस्कुरा के जियो, नाम छुपा के जियो और न सर झुका के जियो. थैंक यू. जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नहीं असं राजेश खन्ना आनंद चित्रपटात सांगून गेला ऋषिकेश मुखर्जी यांनी म्हटलं. तर ती जिंदगी बडी कशी असते ह्या त्यांनी आपल्या उदाहरणावरून दाखवून दिलं. अमावास्येचा चंद्र यावर 2 शब्द बोलणार आहे. चंद्र मला रोजच दिसतो, कधी अख्खा तर कधी त्याचा तुकडा दिसतो. मला ठाऊक आहे की तो माझ्या वाटेशी कधीही येणार नाही, तरी देखील त्याला बघण्याचा छंद हा मनाशी जोडतो. अशीच एक दिवस चंद्राची वाट बघता बघता अचानक चंद्रच मला येऊन भेटतो. आणि तो चंद्र चक्क अमावास्येचा असतो. आणि अमावास्येचा चंद्र हा नशिबानेच पाहायला मिळतो. अमावास्येचा चंद्र हा नशिबानेच पाहायला मिळतो. हे शब्द माझ्या तोंडून जरी तुम्ही ऐकले तरी हे शब्द जे होते ते लिहिलेले स्वर्गीय सोनल दीदी यांचे लिहिलेले होते. धन्यवाद. कितना हसीन चेहरा
कितनी प्यारी आँखें, कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आँखें, कितनी प्यारी आँखें हैं, आँखों से छलकता प्यार, कुदरत ने बनाया होगा फुर्सत से तुझे मेरे यार, कुदरत ने बनाया होगा फुर्सत से तुझे मेरे यार, कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आँखें, कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आँखें, कितनी प्यारी आँखें हैं, आँखों से झलकता प्यार, कुदरत ने बनाया होगा फुर्सत से तुझे मेरे यार, कुदरत ने बनाया होगा फुर्सत से तुझे मेरे यार. सोनलचा तुमचा संबंध जो काही आला असेल तो किती वर्षाचा मला माहित नाहीये, पण ती माझ्यासोबत 10 साल काम करत होती, म्हणजे 10 से 15 साल तक ती माझ्यासोबत काम करत होती. तुम्ही त्याचा फक्त आवाज ऐकलेला आहे, पण मी तिचे कितीतरी वेगवेगळे पैलू पाहिलेले आहेत. ती भन्नाट कॉपीरायटर होती, भन्नाट. म्हणजे माझ्या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप कॉपीरायटर आमच्या ऑफिसमध्ये आले असतील, पण ती जी लिहायची ती जेवढी बेभान पद्धतीने किंवा बिनधास्त पद्धतीने जी काय ती मांडत होती, लिहित होती, तसं लिहिणारा आपल्याला आजपर्यंत आम्हाला कोणताच कॉपीरायटर भेटलेला नव्हता. ती बिनधास्त होती म्हणजे, आणि त्याचं जे मांडणं होतं त्याच्यात देखील एक निर्भीडपणा होता. म्हणजे अगदी ते शब्द देखील ती जी वापरायची त्याच्यामध्ये देखील एक काय म्हणतात त्याला एक ताकद होती. म्हणजे अशी कलात्मक नाही, पण ती निर्भीड आणि असं काहीतरी वेगळ्या पद्धतीने ती लिहायची. त्याच्यानंतर आमच्यात म्हणजे ती जेव्हा जॉईन झाली होती तेव्हा एकदा आम्ही काहीतरी पिकनिकला गेलो होतो, तर मला आठवतं ती खूप नाचली होती. तुला आठवतं का आपण कुठेतरी गेलो होतो त्यावेळेला ती भरपूर नाचली होती. बरं, डोंगरावरती आम्ही गेलो होतो, खूप नाचत होती, खूप चांगलं लिहत होती. आणि नंतर म्हणजे मनोज, नंतर ती सोनल, नंतर आणखी 3-4 हे महेंद्र, जागेश्वर, हे सर आमच्या टीमचे लोक होते. तर आमच्याकडे दरवर्षी आम्ही एक गॅदरिंग करायचो, म्हणजे एक काहीतरी स्नेह मिलन सारखा एक कार्यक्रम, आणि त्याच्यामध्ये गाण्याचे असे कार्यक्रम आम्ही ठेवत होतो. आणि त्या कार्यक्रमामध्ये हे 3-4 लोक आले की आमचा कार्यक्रम अगदी सुपरहिट व्हायचा, म्हणजे काही त्याला काही प्रॉब्लेम राहायचा नाही, कारण गाणे गाणारे आमच्या ऑफिसमध्ये भरपूर चांगले लोक होते. तर ती म्हणजे ते स्वर्गीय तुम्ही जे म्हणतात मला काही ते पटत नाही, ती अजूनही वरती असेल आणि तिथे त्याने मैफिल जमवलेली असेल, बरोबर. आणि ती तिथे वरती देखील शांत बसणार नाहीये, तिथे ती मैफिल करेल आणि तिथे ती मजा करत असेल आणि काहीतरी चांगलं एन्जॉय करत असेल. तर जी काही आहे ती जशी दिसते तशी ती आहे आणि तशी ती राहणार, आणि ती आपल्या हृदयात देखील तशीच राहणार. ती गेली आहे असं मला कधी म्हणजे ती गेली असंही वाटत नाही. ती आहे, तिची ती एनर्जी आपल्यामध्ये आहे आणि ती तशीच ती राहणार आहे. तुम्हाला आणि मिसेस सोबत ती देखील तिचे खूप चांगले संबंध होते, तर ती तिचे एक्सपिरियंस काहीतरी शेअर करेल. सोनल के बारे में क्या कहूँ, मैं सोनल ही बोलती थी उनको, कभी कभी सोनल मैडम बोलती थी, लेकिन मेरी वो अच्छी दोस्त थी. और मैं कहती हूँ कि ये जिंदगी सच में बहुत छोटी है. ये सोनल ने हमें बता दिया कि सच में जिंदगी बहुत छोटी है. उन्होंने इतनी अच्छी जिंदगी जी, यानी बहुत मौज मस्ती वाली जिंदगी जी. मुझे उसने सोनल ने विशेष कार्यकारी अधिकारी का उन्होंने ही दिलाया कि भाभी जी चलो मैं आपको दिलाती हूँ. उसने भी लिया और मुझे भी दिलाया. फिर उसने सोनल मैडम ने मुझे क्या किया, बोले भाभी जी अपनी तबीयत बहुत बढ़ गई है, तो मुझे मेरून तालाब पे लेके गई और वहाँ पे 50 रुपए, बोले सस्ता भी है, 50 रुपए में एक जिम है, तो वहाँ पे हम दोनों जाते थे, रोज पहले घूमते थे और फिर जिम करते थे. यानी वो इतनी अच्छी दोस्त थी मेरी. उसके बाद में वो हम ट्रिप में जाते थे तो इतनी साफ सफाई का बहुत ये था उसको. साफ सफाई इतनी करती रहती थी कि बस, और गाने इतने गाती थी और मुझे भी कहती थी नहीं भाभी जी आप गाओ. मुझे गाना आता ही नहीं, लेकिन वो मुझे गवा के ही रहती थी कि भाभी जी आप गाना आप गाओगे, भाभी जी आप गाना गाओगे. इतनी यानी मैं अभी तक उसको भूल ही नहीं पा रही हूँ. जब हम अभी जर्मनी गए थे तो जागेश्वर का मैसेज आया था, मुझे से रहा ही नहीं गया. मेरा एक दिन ऐसा गया, मैं रो ही रही थी. मुझे अब तक भी विश्वास नहीं हो रहा है कि सोनल मैडम चली गई है. उन्होंने और हमने अभी मुंबई से एक एक्टिंग का क्लास किया था, यानी उसने किया था इसलिए मैंने किया. उसने बोला चलो भाभी जी आप भी करो. तो मैं जब वो मुंबई से हम साथ में आते थे तो हम पूरे रास्ते वो मुझे कहती थी चलो अपन एक्टिंग करेंगे, तो हम वीडियो बनाते थे और एक्टिंग करते थे और इतने मस्त मजे से आते थे. मैं कहती थी नहीं सोनल आज मेरे बहुत पैर दर्द कर रहे हैं. उसने मेरे हमेशा जब हम शनिवार रविवार को आते थे मेरे पैर दबाती थी और मैं कहती थी नहीं मेरा बहुत सर दर्द कर, मैं गाना वाना कुछ मैं नहीं करूंगी एक्टिंग नहीं, तो मेरा सर भी दबाती थी. यानी वो इतनी अच्छी थी.
सच में वो इतनी अच्छी दोस्त मेरी चली गई। यानी मुझे मेरी दोस्त ही थी वो, मैं कभी मानती नहीं थी कि वो अपने हमारे यहाँ काम करती, कि वो कॉपीराइटर थी, कुछ नहीं। मेरी बहुत अच्छी दोस्त आज चली गई, उसका मुझे बहुत दुख है। और वो हमेशा, वो मैं भी इनके समान कहूँगी, वो कभी स्वर्गीय नहीं हो सकती है। वो ऊपर है और वो सुन रही होगी मेरी आवाज और वो खुश हो रही होगी। मैडम आपण एक गीत सादर करा। मैं अच्छा गाना नहीं गाती हूँ, लेकिन सोनल मैडम हमेशा मेरे पीछे रहती थी, भाभी जी आपको गाना ही पड़ेगा। वो गाना निकाल के लाती थी और हम जब ट्रिप में जाते थे तो वो मुझे गाना देती थी और मैं गाती थी। लेकिन उसको ये जो राजस्थानी गाना है वो उसको बहुत अच्छा लगता था मेरा। मैं अच्छा गाती नहीं हूँ, लेकिन मैं आज सोनल के लिए गा रही हूँ। अंजन की सीटी में मारो मन डोले, अंजन की सीटी में मारो मन डोले, चला चला रे, चला चला रे ड्राइवर गाड़ी, होले 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 होले। अंजन की सीटी में मारो मन डोले, अंजन की सीटी में मारो मन डोले। बिजली को पंखो चले, बिजली को पंखो चले, घूम रे अगर माई, डांडा की तो डोली चले, उड़े रेत की रेत, चला चला रे, चला चला रे ड्राइवर गाड़ी, होले 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 होले। अंजन की सीटी में मारो मन डोले, अंजन की सीटी में मारो मन डोले। आनंद भाऊ आणि आमच्या भाभीजी यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर CMYK ऑफसेट असेल, तत्काल असेल आणि मल्हार कम्युनिकेशन या सर्व संस्था मिळून नाही म्हटलं तरी त्यांच्याकडे 200-250 सर्व आम्ही कर्मचारी आहोत। पण मी एकमेव माझ्या आयुष्यात असे मालक आम्हाला लाभलेले आहेत की ते कधी मालक म्हणून आमच्याशी वागलेच नाही। म्हणजे असं वाटायचं की आपण आपल्या परिवारामध्ये माझा स्वतःची कंपनी म्हणून जसं आपण काम करतो तर इथला प्रत्येक कर्मचारी स्वतःचं म्हणून काम करतो। म्हणजे इतकं फ्रीडम देणारे जर मालक असतील तर ती कंपनीचं काय म्हणजे ती कधी अग्रस्थानी असेल। आणि तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटेल की सदर कंपनी ही उत्तर महाराष्ट्रातली एकमेव INS कंपनी आहे की मल्हार कम्युनिकेशन ही जाहिरात एजन्सी बाकी INS दुसऱ्या कुठल्याच एजन्सीला आजपर्यंत मिळालेली नाही आहे। तर एकदा आमच्या आनंद भाऊसाठी स्पेशल आभारच्या माध्यमातून टाळ्या होऊन जाऊन द्या। यानंतर संगीत सरगमचे दपाडूजी चौधरी, ज्यांच्या सोबत सोनाला खूप दिवसापासून काम करत होत्या, ते आपल्या भावना इथे व्यक्त करणार। सर्वांना नमस्कार। आमच्या या संगीत सरगम ग्रुपच्या त्या आत्मा होत्यात असं म्हणायला हरकत नाही। आणि जसं म्हणतो की आपण खानदेशी गान कोकिळा, अगदी म्हणजे त्याच गान कोकिळा होत्या। अशी जसं म्हणतात ना, वर्ल्ड में एक पीस बनता है, तसं ते आमच्यासाठी एकच पीस होतं असं समजा। असं दुसरा व्यक्ती किंवा लेडीज आम्हाला कधी मिळणार नाही असं आम्हाला वाटतंय। तर अक्सर वही दिए हाथ जलाते हैं जिन्हें बुझने से जो हाथ आगे बढ़ते हैं। धन्यवाद, थैंक यू। जन्म जन्म का साथ है निभाने को, 100 बार मैंने जन्म लिए, जन्म जन्म का साथ
त्यांच्याबद्दल किती बोलावं. आनंद सर बोलल्या, त्यांच्या मिसेस बोलल्या, म्हणजे ते काय फुलपाखरासारखं जीवन. खरं म्हणजे ते अल्टिमेट असं व्यक्तिमत्वच जळगावात होणार नाही, खानदेशात होणार नाही असं मला वाटतं. आणि सरांनी सांगितलं, आनंद सरांनी, निर्भीड पत्रकारिता, निर्भीड लिहिणं फार कमी लोकांना, त्याच्यासाठी मोठी छाती लागते, मोठा कलेजा लागतो असं लिहिणाऱ्या त्या होत्या. त्यांच्या डॉक्युमेंटरी फिल्म पण त्यांनी बनवलेल्या आहे. म्हणजे त्या काय कोणत्या क्षेत्रात त्यांना सांगावं, सोनलने सोनं करावं, त्यांच्या नावातच सोनं आहे, त्या सोनंच करत होत्या. त्या सोनल नाव त्यांना सार्थकी ठरवलेलं आहे. 50 वर्षाचं जीवन जगून 500 वर्षाचं काम त्यांनी केलेलं आहे असं मला वाटतं. सर्वांना नमस्कार. मी प्रशांत सोनवणे. वहिनी, आमची वहिनी, आमच्या मोठ्या वहिनी सुधीर माझा महाविद्यालयीन मित्र, कॉलेजचा मित्र. आणि त्याच्यासोबत आम्ही राहत असताना विकास दादाकडे जायचो, त्याला भेटायचो. त्यावेळेस इथे अपार्टमेंटला ते राहायचे, मेहरून तलावाच्या बाजूचाच. त्यावेळेस आम्ही जायचो, भेटायचो. आणि सुधीरचं जे लग्न झालं 3 नोव्हेंबर 2009 बरोबर, त्या दिवशी हे JK पार्क त्यावेळेस खूप छान लोक विकेंड साजरे करायला इथे यायचे. शनिवार रविवारी खूप गर्दी असायची. तर JK पार्कमध्ये त्याचं लग्न झालं. त्यावेळेस सगळं काही जे अरेंजमेंट आहे, त्या लग्नाची जी व्यवस्था आहे ती सगळी सोनल वहिनींनी केलेली होती. तर सुंदर त्यांनी नियोजन त्यांचं होतं. खूप सुंदर त्यांच्या आठवणी आमच्यासोबत आहेत. आणि वहिनींना मी मागे हे ट्रेकवर जात असतानाच आमचा ग्रुप आहे सगळा, जो मेहरून तलावाच्या ट्रॅकवर दर रविवारी असतो, बुधवारी असतो, तर त्यावेळेस मंगळवारी असतो. तर त्यावेळेसच आम्ही लोक, एकदा त्यांची माझी परत भेट झाली खूप वर्षाच्या गॅपनंतर. तर मला म्हणलं, प्रशांत भाऊजी तुम्ही काय करता इकडे? म्हटलं वहिनी काय नाही, मी इथे आलो, माझे मित्र वगैरे गातात, मी त्यांच्यासोबत गायला आलो. मग त्यावेळेस एका पेपरमध्ये प्राध्यापक मनोहर आंधळे, जे त्यांचे मित्र होते विकासदादांचे, वहिनींचे, तर त्यांनी खूप सुंदर असा एक त्यांच्या कॉलेज जीवनावर लेख लिहिलेला होता. तो लेख त्यांनी त्या मोबाईलमध्ये मला दाखवला. म्हणे भाऊजी तुम्ही बघा म्हणे, हा लेख वाचा म्हणे. मी तो लेख वाचला आणि त्या रडायला लागल्या, एकदम हमसून रडायला लागल्या माझ्यासमोर. मग मी म्हटलं वहिनी का रडतायत, का बरं रडतायत? म्हटलं अरे म्हणे विकासची आठवण आली म्हणे आज. कारण विकास हा माझा नवरा कमी, तो माझा मित्र होता, तर वहिनींना विकासदादा गेल्यानंतर खूप एकाकीपणा त्यांच्या आयुष्यामध्ये आला. जर विकासदादा आज असता, वहिनी त्याच्यासोबत असत्या, खूप आनंदात त्यांचं जीवन असतं. आणि साऱ्या गोष्टी म्हणजे मी त्यांच्या पुण्यात्म्य शांती लाभ होईल अशीच मी प्रार्थना करतो. आणि त्या विकासदादा जवळ आहेत, असं आपण तुम्ही बोलले की ते कुठेतरी आहे, तर त्या आज विकासदादा जवळ आहेत. आणि ते दोघं आनंदाने तिथून वरतून आपल्या सगळ्यांना इथे पाहत आहेत, आशीर्वाद रूपाने ते आपल्यासोबत आहेत. सांझ ढले गगन ढले, सांझ ढले गगन ढले, हम कितने एकाकी छोड़ चले नैनों को किरणों के पाही, सांझ ढले गगन तले, हम कितने एकाकी. विकास खरंच मनस्वी माणूस, माझा 1988 पासून कॉलेज जीवनाचा तो मित्र. आणि दोघंही अगदी लाईव्ह त्यांचं जगणं, त्यांचं वागणं, त्यांचं म्हणजे ते तिथे जर आपण गेलो त्यांच्या कुटुंबात तर आपण असं समरसून जायचं. सोनलजींचे सख्खे दीर सुधीरजी, विकासचे लहान बंधू, आपले 2 शब्द इथे व्यक्त करतील. नमस्कार. खरं तर अशा कार्यक्रमात मी बोलेल असं मला कधी वाटलंही नव्हतं. आणि तेही खरं तर माझी आई गेल्यानंतर, आई असतानाच वहिनी जेव्हा घरी आल्या, वहिनींचं आणि आईचं कॉम्बिनेशन
म्हणजे जो आज या ठिकाणी तुम्ही जे बोलले अन्नपूर्णा, खरं तर वहिनींच्या हातात खरोखर अन्नपूर्णाच होती माझी वहिनी. वहिनी ॲक्च्युअल मला इथं तुमच्या सर्वांचे आभार मानायचे आणि माझ्या वहिनीने जी कमाई केली ते आज मला दिसते. त्या होत्याच तशा. एवढे मोठे लोक आणि एवढ्या मोठ्या संख्येने, जरी कमी वाटली तरी ही संख्या खूप मोठी आहे. हे खूप विचारवंत लोक आहेत त्या ठिकाणी बसलेले. आणि वहिनींना मी जसं तिथं ऐकत होतो, सर्व जे बोलत होते भाऊपासून तर युवराज भाऊ, आज प्रशांत पण बोलून गेला, सर्व आमच्या मनातलं बोलले. सर्वचे सर्व ज्या घरी वहिनी असायच्या, म्हणजे परिवारात जसं असतो आपण, तर आज इथं मला हेही कळलं की त्यांचा परिवार फक्त आमच्यापुरता सीमित नव्हता, तर हा एवढा मोठा परिवार त्यांनी करून ठेवलेला आहे. आणि जसं ते आमच्याशी वागायचं तसं सुद्धा तुमच्याशी सर्वांची तशाच वागले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असंच आहे की वहिनी यांचं मन जे होतं ते फक्त पूर्ण परिवारापुरतं नव्हतं, तर त्या सर्वांसाठी जगल्या आहेत. आम्ही वाटत नाही भाभीजी, अजूनही आम्हाला वाटत नाही. आमचा भाऊ गेला तोही अजूनही वाटत नाही आम्हाला की तो गेलेला आहे. तसं वहिनींबद्दलही आम्हाला आजही वाटत नाही की वहिनी गेलेले आहे. आणि खूप छान, मला रमाकांत भाऊंचं या ठिकाणी आभार मानावं लागेल. त्यांनी जे पोर्ट्रेट केलं होतं आणि तुम्ही ते त्याला जे नाव दिलं ते मेरी आवाज ही पहचान आहे. खरोखर आमच्या वहिनी तशाच आहेत म्हणेल त्याने म्हणणार. धन्यवाद, तुम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम अरेंज केला आणि त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. दोन शब्द म्हणजे मला हे सांगायचं होतं की 94-95ची गोष्ट आहे. आता जे काराओके आपण म्हणतोय, आता तुम्ही सर्वांनी सांगितलं की माझ्या वहिनीमध्ये काय काय गुण होते, तर एक महत्वाचा गुण तुम्हाला मी सांगतोय की आमच्याकडून प्रॅक्टिस कशी करून घ्यायची. आमच्या वहिनी टेप रेकॉर्डर होता त्यावेळेस. टेप रेकॉर्डरचा कॅसेट मध्ये गाणं लावलं की त्याची म्युझिक जेवढी चालते तोपर्यंत चालू द्यायच्या. गायकाचा आवाज आला की आवाज कमी करून द्यायचा. म्हणजे मला तरी वाटतं माझ्या वहिनीनेच काराओकेचा शोध लावलेला असेल आणि ते आज आपल्या सर्वांच्या कामात आहे. एवढ्या महान वहिनी त्यांच्यासाठी हे गीत भावाचं आणि वहिनीचं दोघांचं खूप आवडतं गीत होतं आणि आम्ही ते करूनही ठेवलेलं आहे. त्यांच्या आशीर्वादाने त्यांनी आम्हाला खूप शिकवलेलं आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने खूप काही पुढे गेलेलं आहे. मैना की कहानी, तोता मैना की कहानी तो पुरानी पुरानी हो गई. तोता मैना की कहानी तो पुरानी पुरानी हो गई. अब है सबके लबों पर ये ताज़ा खबर, एक लड़की दीवानी हो गई. माणूस जातो पण त्याच्या कलाकृती त्याच्या कर्माने मात्र तो जिवंत असतो कायम. म्हणून कर्म आणि कलाकृती ही अमर आहे. माणूस शरीराने जातो पण त्या कलाकृती आणि त्या अजरामर इथे ठेवून जातो. फिर भी कभी
आवाज़ मैं न दूंगा, चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे, फिर भी कभी अब नाम को तेरे आवाज़ मैं न दूंगा, आवाज़ मैं न दूंगा, चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे। बाद जिंदगी के सफर में नीलेश पाटिल जी से गुजारिश करूंगा कि आप अपना गीत यहाँ पर पेश जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो हो फिर नहीं आते, हो फिर नहीं आते, जिंदगी के सफर में जाते हैं जो फिर नहीं आते, फिर नहीं आते। सोनल मॅडम एक नेहमी मला सांगणं असायचं की दुःख जास्त वेळ व्यक्त नाही करत बसायचं, माझा जो काही विषय आहे तो सगळा आनंदातच पाहिजे, म्हणून आता सुरुवातीला जे काही दर्द भरे गीते झालेले आहेत, आता याच्यानंतर जे गीते होते ते सोनल मॅडमांना जे आवडणारी गीते होती ते आपण सादरीकरण करणार आहोत. त्यातलं हे गाणं मी सोनल मॅडम सोबत जेव्हा पण स्टेजवर परफॉर्म केलेलं असेल तर मला या गाण्याला प्रत्येकाने म्हणजे वन स्फूर्ती आपण त्यावेळेस दिलेली होती आणि तसंच अगदी साकारण्याचा मी प्रयत्न करतोय. हम सफर एक जरा इंतजार, सुन सदाएं दे रही है मंजिल प्यार की, हम सफर एक जरा इंतजार, सुन सदाएं दे रही है मंजिल प्यार की. आज मी जो काय आहे तो स्वर्गीय सोनल मॅडमांची कृपा आहे, त्यांच्यामुळे मी आज परफॉर्म करतोय. गाण्याचा माझा काही संबंध नव्हता. अब है जुदाई का मौसम, दो पल का मेहमान, कैसे ना जाएगा मेरा, क्यों न थमेगा तूफान. अब है जुदाई का मौसम, दो पल का इसके बाद प्रियतमा कंचन तायडे और रेखा सिरसाट ये गीत लेकर आ रहे हैं. प्रियतमा मेरी
प्रियतमा प्रियतमा मेरी प्रियतमा मैंने प्रेम किया तुमसे सब भूल गया तुमसे मैंने प्रेम किया तुमसे सब भूल गया तुमसे तेरी पलकों में है अब मेरे तो दोनों जहां सबसे निराली हो ना गोरी है ना ये काली हो घर तक पहुंचा देने वाली मैं हूँ घोड़ा ये है गाड़ी मेरी रिक्शा सबसे निराली हो ना गोरी है ना ये काली घर तक पहुंचा देने वाली मैं ना अखियों में नन्हा मुन्ना एक सपना दे जा रे सुरमई अखियों में नन्हा मुन्ना एक सपना दे जा रे नीलिया से उड़ते पाखी रे अखियों में आजा साथी रे रारी रारू ओ रारी रू रारी रारू ओ रारी रू सुरमई अखियों में नन्हा मुन्ना एक सपना दे जा रे खूपच सुंदर आपल्या लाडक्या अशा सोनल मॅडमला
तो भावना बोलू शकत नाही, पण त्याने या अंगाई गीतातून अतिशय चिर शांति लाभो। सतीश के बारे में क्या बताए? सतीश तो हर हुनरी कलाकार है, हर पल मौला कलाकार है। कोई भी गायक अच्छे से निभाने का ये शख्स अपने गायकी में रखता है। सतीश बाटू में उसका ट्रैक भी उन्होंने खुद ने डेवलप किया है। चार ऑगस्टला मॅडम आमच्या सोबत होते खांडव्याला, त्या आठवणी अजूनही मनात आमच्या आहेत। या आ रहा है तेरा प्यार, कहाँ हम कहाँ तुम होवे तुम कहाँ अभी जा एक बार। ओ या आ रहा है तेरा प्यार, तुम होवे तुम कहाँ अभी जा एक बार। ओ या त्यानंतर सुरेशजी तायडे मैं बेसिकली ड्रामा आर्टिस्ट हूँ, सीरियल, और अभी एक बड़ी हिंदी फिल्म कर रहा हूँ। युवराज जी ने 2-3 बार नाम लिया और सोनल जी से बहुत ज्यादा नहीं मिल पाया, 1-2 बार इंटरेक्शन हुआ था, साथ में काम करेंगे ऐसी बात हुई और रुक गई। उनके लिए श्रद्धांजलि 2 शब्दों में। न तुम हमें जानो न हम तुम्हें जाने, मगर है कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया। जैसे ही कल प्रमोद जी जोशी साहब ने ये मैसेज सारे ग्रुप में फॉरवर्ड किए हैं, वैसे ही मुझे 4 अगस्त 2023 जहाँ पर मैं नितिन सूर्यवंशी, सतीश बटुंगे, जहाँ पर पहली बार मेरी मुलाकात सोनल जी से मेरी हुई, लेकिन पहली मुलाकात वो इस अंदाज से थी कि मैंने उन्हें नमस्ते कहा कि सोनल जी नमस्ते। हाँ नमस्ते एंकर प्रकाश मला यस। लेकिन कभी अगर देखा जाए तो आज सोनल जी हमारे बीच नहीं है, लेकिन उनकी आवाज आज भी हमें अपनी मौजूदगी का एहसास दिलाती है। ये हकीकत है साहब।
वो आज कराओके जगत में उनकी ये कमी कोई पूरी नहीं कर सकता, इस बात का मैं दावा करता हूँ। कोई पूरी नहीं कर सकता, क्योंकि जो गीत वो गाते थे, जो फन, जो अंदाज, जो अदायगी उनकी गायकी में होती थी, वो बहुत कम कराओके सिंगर में देखने को मिली, बहुत कम। लेकिन सोनल जी जहां पर हर गीत को अपने अंदाज, चाहे फनकार ने किसी भी अंदाज में गाया हो, लेकिन सोनल जी का एक अंदाज था कि वो अपने अंदाज में गाया करती थी। इसलिए दिल का कोना एक बात की ओर इशारा करता है कि सोनल जी का एक अंदाज ये भी है कि खामोशियों में सुलगते बयान रखते हैं, खामोशियों में सुलगते बयान रखते हैं, हमारे दौर के आंसू जुबान रखते हैं। और आज यहाँ किसी को परखना कितना मुश्किल है साहब। तमाम लोग, तमाम संगीत के चाहने वाले सोनल जी के लिए ऊंचे ख्यालात रखते हैं, ऊंचे। बहुत ही बढ़िया प्रकाश जी। और युवराज जी इतना जरूर कहता चलो कि आज सोनल जी का नाम अगर आज जलगांव शहर में कौन कौन नहीं जानता। मैं भुसावल से सिर्फ उनका नाम सुनते ही यहाँ पर चला आया। मैं माफी चाहूंगा सिरसाट परिवार से कि जिस समय ये घटना हुई, उनका देहांत हुआ, उस समय मैं यहाँ नहीं, मैं आउट ऑफ प्रोग्राम चल रहे थे, मेरे सेलिब्रिटी शो मेरे चल रहे हैं। अभी 29-30 मेरा सुदेश भोसले साहब के साथ नांदेड़ है। लेकिन इतना जरूर है कि सचमुच सोनल जी का नाम सुनते ही आज यहाँ पर जो गर्दी होनी चाहिए थी, वो गर्दी नहीं, यहाँ पर दर्दी लोग बैठे। धन्यवाद, धन्यवाद। और इतना जरूर कहना चाहूंगा कि अलग रहे वो लबालब गलास वाले हैं, अलग रहे जो वो लबालब गलास वाले हैं जो गीत गा करके सोनल जी को श्रद्धांजलि अर्पित कर रहे हैं, ये बरसों की प्यास वाले हैं। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। ये तमाम फनकार कहते हैं कि हम अपने फन की कामयाबी के निशा कहाँ पर तलाश करें। हम तमाम गीत गाकर ही श्रद्धांजलि ही देने वाले हैं, श्रद्धांजलि ही देने वाले। जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे, वही बात कहेंगे। जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे। तुम दिन को अगर रात हो रात कहेंगे। जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे। बहुत ही बढ़िया। तू ही तुम मुझसे बात करती हो, यूं ही तुम मुझसे बात करती हो, यूं ही तुम मुझसे बात करती हो। या कोई प्यार का इरादा है, यूं ही तुम मुझसे बात करती हो। बहुत ही बढ़िया सरदार जी, थोड़ा देर से आपको चांस मिला लेकिन आप छा गए। सोनल दीदी हमारे ग्रुप की जान थी और मेरी बड़ी बहन है। हमारे ग्रुप में हमारी 2 बहनें है। हमारी एक जो बहन है ताइडिस मैडम, ये मेरी बहनें गुजरात रहती है, लेकिन मुझे हर संडे ऐसा लगता था कि मैं अपनी बहनों से मिल रहा हूँ। और दीदी जो है मेरे लिए आदर्श थे। और इनकी गायकी की मैं आपके सामने क्या बात करूं, इनका जो आखिरी गीत था जिंदगी का, वो मेरे साथ में ही हुआ है, जो मैंने उनके साथ गाया था। मुझे
बाली उम्र ने मेरा हाल हो किया, और जो गीत है मैंने उनके साथ में पेश किया था। और दीदी हमारे दिलों में जिंदा है हमेशा। और ये जो गीत मैं आपके सामने पेश कर रहा हूँ, ये दीदी का बहुत ही पसंदीदा गीतों में से एक गीत है। जो बोलते थे कि जगदीश सिंह जी की गजल है, लेकिन आपकी मुझसे बहुत अच्छी लगती है, आप अजीज के अंदाज में इसको गाते हो, तो दीदी मुझे हमेशा ये गुनगुनाने लगाते थे। जी ये गाना उनको श्रद्धांजलि करता हूँ। वक्त का ये परिंदा रुका है कहाँ, मैं था पागल जो इसको बुलाता रहा, 4 पैसे कमाने मैं आया शहर, गाँव मेरा मुझे याद आता रहा, गाँव मेरा मुझे याद आता रहा। वक्त का ये परिंदा रुका है कहाँ, मैं था पागल जो इसको बुलाता रहा, 4 पैसे कमाने मैं आया शहर, गाँव मेरा मुझे याद आता रहा, गाँव मेरा मुझे याद आता रहा। वक्त का ये परिंदा रुका है बहुत ही बढ़िया। खरं तर हे गाणं गाण्याचं निमित्त असं आहे की मॅडम ना असं आयुष्य जगल्या, म्हणजे त्यांना कदाचित मरणही जे होतं ते असं सॅड किंवा अशा प्रकारची जी व्यक्ती नव्हती, त्यांना म्हणजे मरणालाही त्यांनी एन्जॉय केला असं मला वाटतं। या 10-15 दिवसात जेव्हा मी विचार करतो ना, तर अचानक गेल्या, पण असं ते रडत बसायच्या नाही कोणत्या गोष्टीवर, म्हणजे खूप कॅज्युअली ते ऍडमिट व्हायला एकट्या चालल्या जायच्या। तर ह्या प्रकारचं आयुष्य त्यांनी जगलं, आणि ती जी स्पिरिट होती त्यांची, तर त्याला हे डेडिकेट आहे। आँखों में सपने घर से हम चल तो दी, जाने ये राहें अब जाएंगी कहाँ, मिट्टी की खुशबू आई, पलकों पे आंसू आए, पलकों पे रह जाएगा यादों का जहाँ, मंजिल नहीं है अनजाना है कारवां, चलना अकेले है यहाँ, तन्हा दिल तन्हा सफर, ढूंढे तुझे फिर क्यों नजर, तन्हा दिल तन्हा सफर, ढूंढे तुझे फिर क्यों नजर, तन्हा दिल। मदहोश दिल की धड़कन, ये तन्हाई, मदहोश दिल की धड़कन, ये तन्हाई, झुक गया चांद क्या तेरी धूप लहराई, चेहरा है या चांद खिला है, जुल्फ अंधेरी शाम है क्या, सागर जैसी आंखों वाली, ये तो बता तेरा नाम है क्या। भावना काहीतरी 2 शब्द व्यक्त करायचे। आजचं हे जे काही कार्यक्रम इथे झालाय त्याच्या मागे काहीतरी कारण असेल असं मला वाटतंय, आणि आज मी सोनलला एक रिक्वेस्ट करीत आहे की सोनल जे मंगळवारी जे कार्यक्रम घेत होती त्याच्या घरी, तर सोनलला मी रिक्वेस्ट करतोय की त्याची जागा फक्त आपण बदलू आणि ती जागा आपण ही ठेवू, आणि
सोनल जी तुमची काळजी घेत होती, तुम्हाला प्रत्येक वेळेला चहा देत होती, तर मी तुम्हाला कमिट करतो की इथे देखील तुम्हाला चहा मिळेल, सर्व मिळेल, बरोबर आहे. तर इथे आमच्या मॅडम आहेत, आमच्या दोन्ही भाभीजी तिथे आहेत. तर कोणी नाही तर कोणी इथे तुम्हाला मंगळवारी मिळेल, तुम्हाला चहा मिळेल. आणि या जागेवरती तुम्ही जर ते कार्यक्रम करत गेले तर एखाद्या माझ्यासारख्याचा जो खराब आवाज झालेला तो देखील चांगला होईल आणि या जागेला आणखी काहीतरी पावित्र्य मिळेल, बरोबर. तर माझी अशी रिक्वेस्ट आहे सोनलला की सोनलने आदेश द्यावा तुम्हाला सर्वांना की बा तुमची ती लोकेशन जी होती ती लोकेशन आता इथे शिफ्ट करायची. खूप 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 म्हणजे आजच्या या कार्यक्रमाचं सोनल दीदीच्या याच्याने खूप म्हणजे काय बोलायचं, जे पुण्यकर्म जे असतात ते असे या रूपाने आपल्याला मिळतात. सोनल दीदीने जे कर्म केलं आणि साहेबांनी ते जाणलं, तिला परिवाराचा सदस्य लोक समजत होते. सर्वांनी उभं राहून या गोष्टीवर टाळ्या वाजवल्या आणि सोनल खूप खूप थँक्स. तुम्ही जे कर्म केले त्याचा आम्हाला अजूनही पड्या चाखायला मिळत आहेत आणि चाखायला मिळतीलच ही आम्हाला खात्री आहे. खूप खूप म्हणजे काय बोलायचं, मी स्पीचलेस झालोय. सोनल दीदींचेच पुण्यकर्म आहे की आपल्या सर्व गायकांना कोणताही भेद न ठेवता इथे त्यांनी ऑफर केलेला आहे. आपण त्याबद्दल एक प्लॅनिंग करू आणि दर मंगळवारी इथे आपण गाण्याचा प्रयत्न करू. आज स्वर्गवासी 2 मिनटं मनोगर ऐकून घ्या. सोनल दीदी शिरसाट इनकी श्रद्धांजलि कार्यक्रम के अवसर पर उपस्थित हुए हमारे चीफ गेस्ट आदरणीय श्री आनंद जी भाई मल्लारा, डॉक्टर नलिनी ताई मल्लारा एवं मल्लारा कुटुंबीय और उपस्थित सभी दिग्गज गायक कलाकार, इनका मैं ट्यूजडे में ग्रुप की ओर से बहुत बहुत धन्यवाद. उपस्थित सर्व गायक बंधूंनो, रसिक श्रोते, मी तुम्ही सर्वजण इथं उपस्थित राहिलात. खरं तर आभार प्रदर्शन झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता असते, बोललं नाही पाहिजे, हा प्रोटोकॉल नाही आहे. पण तरी मला म्हणजे मी आज इतका आनंदी झालेलो आहे की खरंच इथे जर कधी सोनल मॅडम असतील तर ते आज इतक्या खुश असतील. तर मला तर असं वाटतं की या बॅनरवर जर आपण 2 मिनटं असं शांत चित्ताने जर बघितलं तर कदाचित ते हसायला लागून जातील. माननीय श्री मल्हाराजींनी आपल्याला इथं जी जागा उपलब्ध करून दिलेली आहे की तुम्ही पण या, तुमच्या विनंतीला आम्ही नक्की मान देऊ. आणि सर्वांच्या वतीनं तुमचं खूप 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 आभार, धन्यवाद. तुम्ही आम्हाला जो काही हा उत्साह वाढवला त्याबद्दल खरंच मनापासून आभार. ट्यूजडे मेलोडी ग्रुप, संगीत सरगम ग्रुप, स्वर मंदिर ग्रुप आणि इथे जमलेले तमाम रसिक बांधवांकडून मी आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. परत भेटूया पुढच्या मंगळवारी याच ठिकाणी.